नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. बोर्ड एक्झामचा शेवटचा प्रश्न असतो 8 मार्कांचा आणि त्यातलं आपण प्रसंगलेखन लिहिणार आहोत. कसं लिहायचं 8 गुणांसाठी व्यवस्थित समजून घेऊ. उपयोजित लेखनाचा हा शेवटचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळत नाही, तर असं नाही आहे. आउट ऑफ मार्क मिळतात, फक्त तुम्ही जास्तीत जास्त लिहिलं पाहिजे आणि लिहिताना शुद्ध मराठी भाषेचा जर वापर केला आणि व्यवस्थित प्रसंग जर मांडला आणि 2 पेज कमीत कमी लिहिलं तर आराम के साथ तुम्हाला 8 पैकी 8 मिळवूनच जातात. मग आता प्रसंगलेखन करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते नीट समजून घ्या. स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या शैलीमध्ये लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्या प्रसंगाला तुम्ही उपस्थित होता, त्यावेळेला तुम्हाला काय वाटेल त्या गोष्टी तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडायच्या आहेत. नंतर लेखनाची जी काही रचना आहे ती मुद्देसूर पाहिजे. मुद्देसूर म्हणजे प्रसंग कसा घडला आहे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ह्याची एक रूपरेषा तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे आणि त्या रूपरेषेनुसार तुम्हाला तो प्रसंग मांडता आला पाहिजे. कळलं? नंतर सुरुवात ही आकर्षकच पाहिजे. आकर्षक जर सुरुवात असेल तर प्रसंगलेखन हे वाचताना थोडं क्युरिओसिटी क्रिएट होते. कळतं आहे मी काय म्हणतो ते? क्युरिओसिटी जर क्रिएट झाली ना तर आराम के साथ समोरचा पर्सन म्हणजे जे पेपर तुमचे चेक करणार आहेत ते तुमचं पूर्ण प्रसंगलेखन वाचतील आणि जास्तीत जास्त मार्क येण्याचे चान्सेस पण वाढतील. कळलं? नंतर बघा, भाषा ही विषयाला शोभेल अशीच पाहिजे. समाजातील संदर्भ, मोठ्या व्यक्तींचे विचार, चालू घडामोडींवरील समर्पक उल्लेख यामध्ये केला तर एकदम उत्तम. म्हणजे जर समाजातले संदर्भ, मोठ्या व्यक्तींचे विचार तुम्हाला लिहिता आले तर वेल अँड गुडच, एकदम बेस्ट. नंतर भाषा ही सुंदर पाहिजे, अर्थपूर्ण, रचनात्मक आणि महत्त्वाची गोष्ट प्रसंगलेखन करताना म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा पुरेपूर वापर करा. म्हणजेच तुमचं प्रसंगलेखन हे एकदम टॉप लेवलला जाईल. कळलं? काय करायचं समजलं? आता प्रसंगलेखन लिहिण्या अगोदर कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्यात त्या नीट समजून घ्या. पहिला परिच्छेद हा साधारण 7 ते 8 ओळींचा पाहिजे. मग प्रसंगाची सुरुवात तुम्ही एखादा सुविचार लिहून पण करू शकता, एखाद्या मस्त चांगल्या वाक्याने पण करू शकता आणि एकदम कमीत कमी शब्दामध्ये प्रसंग कुठला आहे ना त्याची माहिती द्यायची. म्हणजे समजा एक्झाम्पल बघा, पुरस्कार वितरण सोहळा ज्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होता, मग तुम्ही त्या पुरस्कार वितरण सोहळा कुणाचा होता, कधी होता, हे एकदम 2-3 लाईनमध्ये एक्सप्लेन करू शकता. कळलं? नंतर दुसरा परिच्छेद साधारण एक 15 ते 20 ओळींचा पाहिजे, ज्याच्यामध्ये मुद्देसूर प्रसंगाची मांडणी करायची. त्यासाठी मुद्दे अगोदरच ठरवून घ्या. 8 ते 9 मुद्दे जर ठरवलेले असतील तर आराम के साथ तुम्ही 15 ते 20 ओळी लिहू शकता. कधी कधी 1 पेज पण होऊन जाईल. कळलं? नंतर तिसरा परिच्छेद 8 ते 10 ओळींचा, म्हणजेच प्रसंगामधून तुम्हाला कुठला संदेश मिळाला किंवा प्रसंगाबद्दल तुमच्या भावना काय होत्या ते एंडिंगला मांडायचं. कळलं? डन. आता बघा, मार्च 2025ला कुठला प्रश्न आला होता तर चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ, दिनांक दिलेली आहे, वेळ दिलेली आहे, प्रमुख पाहुण्यांचं नाव पण दिलं आहे, प्रसिद्ध चित्रकार आहेत ते. आपल्याला काय करायचं आहे ते बघा. वरील पारितोषिक वितरण समारंभात तुम्ही तुमच्या लहान भावाचे, बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा. म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला पुरस्कार मिळालेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता, तर तुम्हाला कसं वाटलं ते लिहायचं आहे. समजलं? आता कसं लिहिलं आहे प्रसंग नीट बघा. अविस्मरणीय सोहळा, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, पारितोषिक वितरण. व्यवस्थित हेडिंग आलं, हेडिंग द्यायचं. आता लिहिलं आहे कसं बघा. डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी आणि शाळांमधील विविध कार्यक्रमांची रेलचेल. 24 डिसेंबरची ती संध्याकाळ माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत खास होती. निमित्त होते अहमदनगर येथील चित्रलीला निकेतन आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ. माझा लहान भाऊ आयुष याने या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याला पारितोषिक मिळणार होते, त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बघा, व्यवस्थित पहिल्या ह्याच्यामध्ये आपण प्रसंगाबद्दल शॉर्टमध्ये सांगितलं, पण जरा सस्पेन्स ठेवून सांगितलं. कळलं? पुढं बघा. आम्ही दुपारी ठीक 3:45 वाजता चित्रलीला निकेतनच्या प्रशस्त सभागृहात पोचलो. सभागृहाचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि कलात्मक होते. भिंतीवर स्पर्धकांनी काढलेली उत्कृष्ट चित्रे प्रदर्शनासाठी लावली होती. प्रत्येक चित्र जणू काही बोलत होते.
कोणाचे निसर्गचित्र तर कोणाची रेखाचित्रे. मुलांच्या कल्पनाशक्तीचे ते दर्शन घडवणारे प्रदर्शन पाहून मी थक्क झालो. आयुष्यचित्र जेव्हा मी पाहिले तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला. आहे का नाही? बघा, एंट्री केल्या केल्या काय घडलं ते आपण या ठिकाणी मेन्शन केलं. मग एक छोटीशी कविता. छोट्याशा हातांनी जादूही केली, यशाची पावले दारी चाली, कौतुक तुझे करताना ऊर भरून येतो, तुझ्या यशाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आहे का नाही? मस्त वाटलं? हां, असंच लिहायचं आहे आपल्याला. पुढं बघा, कार्यक्रमाची सुरुवात ठीक दुपारी 4 वाजता झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार श्री अभय नगरकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात एक वेगळेच गांभीर्य आणि उत्साह भरला होता. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. चित्रलीला निकेतनच्या संयोजकांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यानंतर खरी उत्सुकता वाढली, ती म्हणजे पारितोषिक वितरणाची. जेव्हा आयुष्य नाव पुकारले गेले तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेला. श्री अभय नगरकर यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. टाळ्यांच्या कडकडात संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले होते. आयुष्या चेहऱ्यावरील तो आनंद आणि समाधान पाहून आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. माझ्यासाठी तो क्षण अत्यंत भावूक होता. आपल्या लहान भावाच्या कष्टाचे फळ त्याला मिळताना पाहणे हा माझ्यासाठी मोठा अभिमान होता. भारी समजलं? नक्की. पुढं बघा, पारितोषिक वितरणानंतर श्री अभय नगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कलेचे महत्त्व सांगताना म्हटले, चित्रकला ही केवळ कागदावरचे रंग नसून ती मनातील भावनांचे प्रतिबिंब असते. त्यांनी मुलांना सतत सराव करण्याचा सल्ला दिला. त्यांचे ते प्रेरणादायी विचार ऐकून तेथे उपस्थित असलेले प्रत्येक मूल भारावून गेले. बघा किती व्यवस्थित लिहिलं आहे का नाही? एंट्री झाली तेव्हा काय झालं, ते आले तेव्हा काय घडलं, त्यांनी काय काय झालं, त्यांच्यासोबत काय काय घडलं, नंतर प्रमुख पाहुण्यांचं जे काय भाषण होतं ते मेन्शन केलं. आता कार्यक्रमाचा शेवट. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन झाले आणि सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. घरी परतताना आयुषने त्याचे ते चमकणारे सन्मानचिन्ह छातीशी घट्ट धरले होते. तो पूर्ण रस्ताभर पाहुण्यांनी दिलेल्या शाबासकीबद्दल बोलत होता. त्या दिवशी केवळ आयुषनेच पारितोषिक जिंकले नव्हते, तर आम्ही सर्वांनी आनंदाचा एक अनमोल ठेवा सोबत नेला होता. भारी समजते कसं लिहायचं ते. नंतर बघा, तो दिवस, ती संध्याकाळ आणि आयुष्याच्या यशाचा तो क्षण माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे. खरोखरच कलेचे कौतुक होणे ही कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाची पोचपावती असते. व्यवस्थित प्रसंग लेखनाचा प्रॉपर शेवट केला आपण. समजलं? नक्की. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रसंग लेखन लिहिलं तर आउट ऑफ मार्क तुमचे कन्फर्मच समजा. कळलं? चलो, आता अजून एक उदाहरण बघा. 10वीचा स्नेह समारंभ आहे, म्हणजेच शुभेच्छा समारंभ. मार्च 2024ला आलेला प्रश्न होता. आता हे तर तुम्ही केलेलंच आहे, बरोबर? शाळेचा तुमचा सँड ऑफ झालेला आहे. शाळेबद्दल तुमच्या काय भावना होत्या तुम्हाला माहिती आहे, तेच ह्या ठिकाणी मांडायचे आहेत. बघा कसं मांडलं नीट समजून घेऊया 1 by 1. इयत्ता 10वीचा शुभेच्छा समारंभ. दिनांक 4 फेब्रुवारी, वेळ सकाळी 10 वाजता. आज धुळे येथील आमच्या साधना विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ होता. इयत्ता 10वीत शिकणारी आम्ही सर्वच मुले या समारंभासाठी उत्सुक होतो. शाळेतला अभ्यासक्रम केव्हा संपला होता. काहीच दिवसात आमच्या बोर्डच्या परीक्षा सुरू होणार होत्या. 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांनी या समारंभाची तयारी केली होती. ठरवल्याप्रमाणे आम्ही सर्व मुले बरोबर 10 वाजता शाळेच्या सभागृहात जमलो. दररोज उशिरा येणारी मुलेही आज अगदी वेळेवर उपस्थित होती. किती इमोशनल लाईन आहे नाही? हां, असं लिहिता आलं पाहिजे. बघा पुढं कविता. घेताना आज निरोप शाळेचा, आले भरून या डोळे, 10 वर्षातील दिवस बनले आठवणींच्या पुस्तकातील पाने. प्रॉपर प्रसंगाला धरून कविता जर तुम्ही लिहिली ना तर मार्क 1 पण जात नाही. बघा अर्धाही जात नाही, 1 तर लांबची गोष्ट. पुढं. हा आमचा शुभेच्छा समारंभ असल्याने आम्ही मुले आनंद आणि दुःखाच्या संमिश्र भावनेत होतो. आता शाळा सोडावी लागणार या जाणीवेने हळहळ वाटत होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमाकांत धुमाळ सरांनी पेपर कसा सोडवावा, परीक्षेस कसे सामोरे जावे या संदर्भात मार्गदर्शन केले. 9वीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांनी आपली मनोगते मांडली. आम्हा विद्यार्थ्यांना बोर्डच्या परीक्षेसाठी तसेच पुढील वाटचालींसाठी सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले
श्री अजय साठे सरांनी पुढे आपल्यासमोर किती मोठं जग आहे आणि त्यात आपल्याला कशी मोठी भरारी मारायची आहे हे सांगत आम्हाला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर मराठीच्या बाईंनी संतवाणी सुरेल आवाजात म्हणून दाखवली. त्यांच्या सुमधुर आवाजाने सभागृहातील सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. 9वीच्या काही विद्यार्थ्यांनी गाणी म्हटली, तसेच नाटुकली सादर करून दाखवली. आम्हीसुद्धा या मनोरंजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला. झालं, कार्यक्रम कसा झाला सांगितलं. आता पुढं बघा. आमच्याच वर्गातल्या काही 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आणि शाळेतील शिक्षकांप्रती आपले मनोगत व्यक्त केले. अनेक गोड आठवणींना उजाळा मिळाला आणि मनही भरून आलं. शाळेतल्या शिक्षकांबद्दल तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शब्दच कमी पडत होते. आमच्या वर्गाच्या वतीने आम्ही शाळेसाठी आणलेली भेट मुख्याध्यापकांच्या हाती सुपूर्द केली. बालवाडी ते 10वी असा 12 वर्षांचा प्रवास या शाळेत झाला होता. आता ही शाळा सोडायची हा विचारच सहन होत नव्हता. पहिल्या दिवशी शाळेत वर्गात आलो तेव्हाही डोळ्यात पाणी होतं आणि शाळेचा निरोप घेतानाही डोळ्यात पाणी होतं. अनेकदा शाळेत जाण्याचा कंटाळा यायचा, दांडी मारून सुट्टी घ्यायचो. पण आज मात्र शाळेबाहेर पडताना पावले जड झाली होती. शाळेने आम्हाला शिकवले, घडवले, विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले, नीतिमूल्यांची, संस्कारांची शिकवण दिली. याच शिदोरीवर आम्ही बाहेरील अफाट विश्वात आता पाऊल टाकणार होतो. सभागृहातून आम्ही सर्व मुले बाहेर पडलो, पण वर्गात जाण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर, फळ्यावर आम्ही प्रेमाने हात फिरवला. आमच्या शिक्षकांचे आशीर्वाद घेतले, मित्रमैत्रिणींना गळाभेटी दिल्या आणि अत्यंत जड अंतकरणाने शाळेला निरोप दिला. अनेक वर्षांच्या आठवणी आणि पुढील प्रवासाकरता शुभेच्छा सोबत घेऊन आम्ही शाळेबाहेर पडलो. आहे का नाही भारी? हां, जर असा तुम्ही प्रसंगलेखन लिहिला तर मार्क पडतीलच. कळलं? आता सर्वासाठी हा प्रसंगलेखन दिलेला आहे. व्यवस्थित समजून घ्या आणि अगदी याच पद्धतीने तुम्हाला प्रसंगलेखन लिहायचं आहे बोर्ड एक्झाममध्ये. कळलं नक्की? समजलं कसं करायचं? आयडिया आली? हां, मग आता शेवटचा प्रश्न होता. या अगोदरचे सगळे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, नीट बघून घ्या. प्रत्येक विभाग कसा प्रिपेअर करायचा आहे, टाईम मॅनेजमेंट कसं असणार आहे, सगळं सांगितलेलं आहे. व्यवस्थित सगळे व्हिडिओज बघा, व्यवस्थित प्रिपरेशन करा. नक्की तुमची एक्झाम सोपीच जाईल, टेन्शन घेऊ नका. कळलं? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.